नमस्कार मित्रांनो. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल त्यासाठी 75 दिवस बाकी आहेत आणि कंबाईनची जी प्रिलिम्स आहे 2026ची त्यासाठी बाकी आहेत 90 दिवस. मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक रोडमॅप असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो रोडमॅप मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 75 दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि 90 दिवसाचं कंबाईनचं नियोजन कसं असलं पाहिजे त्याचं आपण एक्झॅक्टली स्पेसिफिक डेट वाईज आपण ॲनालिसिस करूयात, त्या पद्धतीनं जाऊयात. तर मित्रांनो, 3 स्टेज प्रत्येक राज्यसेवेसाठी पहिल्यांदा मी सांगतो. 75 दिवसाचा हा रोड मॅप आहे, सक्सेस पाथ आहे हा. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेजमध्ये प्रिपरेशन डिवाईड करायचं आहे. किती स्टेजमध्ये? 3 स्टेजमध्ये. पहिल्यांदा तर हा फोटो बघा, हा गोल्ड डिगर आहे, बरोबर. हा फॉरेस्टमध्ये गुहेमध्ये चाललेला आहे, एकदम डीप चाललेला आहे तो. आणि हा स्पीडमध्ये हुसेन बोल्ट. ओके, अशा 3 स्टेजमध्ये तुमचं पण प्रिपरेशन तुम्हाला डिवाईड करायचं आहे. पहिली स्टेज 16 मार्च ते 30 मार्च, हे 15 दिवस आहेत तुमच्याकडं. ओके, ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? गोल्ड डिगरचं काम करायचं आहे. PYQ अँड रिलेटेड कंटेंट हा एकदम डिटेल आणि डीपमध्ये करायचा आहे तुम्हाला. एकदम याच्यावर कमांड आली पाहिजे, याच्या फॅक्ट स्ट्रॉंग पाहिजेत. कधी? 16 मार्च ते 30 मार्चपर्यंत. कोणाचं आहे हे? राज्यसेवा पूर्व परीक्षावाल्यांचं आहे. सिमिलरच असणार आहे, थोडासा फरक असेल कंबाईनवाल्यांसाठी, त्याच्यामुळे दोन्ही बघा. ओके, त्यानंतर 1 एप्रिल ते 15 एप्रिल आणि 16 एप्रिल ते 31 एप्रिल म्हणजे पुढचा एप्रिलचा जो पूर्ण महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग द्यायचे, बेसिक प्लस व्हॅल्यू ॲडिशन, या सगळ्या गोष्टी. असं तुम्ही पूर्ण प्रत्येक सब्जेक्टच्या खोलात तुमचे जेवढे सब्जेक्ट आहेत, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, एकदम डीपमध्ये जायचं आहे तुम्हाला. प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक बेसिक बुक जे आहे तुम्ही रीड करताय ते बुक वाचा, नोट्सवर रिलाय राहू नका. प्रत्येकाचे बुक वाचण्यावर, बेसिक जे बुक आहेत ते वाचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. कशा थ्रू? PYQ थ्रू. PYQ जर जो टॉपिक इम्पॉर्टंट असेल तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. प्रत्येक टॉपिकवर व्हॅल्यू ॲडिशन करू नका. तर अशा पद्धतीने तुमचा एप्रिल महिना असला पाहिजे. त्यानंतरचा जो महिना आहे तो स्पीडचा महिना आहे. त्याच्या अगोदरची एक रिव्हिजन फार महत्त्वाची आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फक्त नोट्स आणि टेस्ट देणार आहे. 1 मे ते 15 मे इथं तुम्ही नोट्स वाचणार, ज्या इथं काढल्यात नोट्स तुम्ही, ठीक आहे, किंवा फॉरगेटिंग फॅक्ट. फक्त नोट्स म्हणजे काय? सगळ्या नोट्स नाही, फॉरगेटिंग ज्या विसरणाऱ्या टॉपिकच्या आहेत, त्याच ज्या गोष्टी विसरत आहेत तुमच्या त्याच्याच फक्त नोट्स काढायच्या आहेत. सगळ्या नोट्स काढायच्या नाहीत. आणि त्या नोट्स 1 ते 15 तारखेपर्यंत तुम्ही टेस्ट प्लस तुम्ही त्या नोट्स काढूही शकता. आधी काढले असेल तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. ओके, तर याच्यामध्ये या 15 दिवसामध्ये त्याच्यावर फोकस द्यायचा आहे. आणि शेवटचं जी रिव्हिजन आहे फायनल 16 ते 30, ते तुम्ही काहीच प्लॅन करायचं नाही आहे. जे काही झाले ते तुम्ही रिव्हिजन करायचं. कारण इथं जर प्लॅन करायला गेला तर तुम्ही फसणार आहे, बरोबर. काय जर ते टार्गेट कंप्लीट नाही झाले तर तुमचा इश्यू होणार आहे. पण तिथं तुमचं स्पीड मात्र हे पाहिजे, हुसेन बोल्टसारखं स्पीड पाहिजे तुमचं. सगळ्या ज्या एवढ्या गोष्टी झाल्या ते इंटिग्रेट करायच्या गोष्टी आणि त्याला रिवाईज करायचं. ओके, त्याला रिवाईज करायचं, प्रत्येक गोष्टीला रिवाईज करायचं. बेसिक झालेलं असेल, PYQ असेल, नोट्स असतील, टेस्ट असतील, सगळ्या गोष्टी. पण शेवटच्या दिवसामध्ये जे शेवटी PYQ केले होते पहिल्यांदा तेच डबल घेऊन यायचं. पहिली स्टेज ते असे क्रोनॉलॉजिकली जसं आपण टाईम पिरियड डिवाईड केलेला आहे तसंच तुम्ही त्याला वेळ द्यायचा आहे. पहिल्यांदा PYQला तुम्ही फोकस देणार, त्यानंतर जे बेसिक वाचतात त्याला, आणि शेवटी टेस्ट सिरीजच्या ज्या नोट्स आहेत त्याला, किंवा मग ज्या बेसिकच्या नोट्स आहेत त्याला. या गोष्टीनं तुम्ही जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला यावर्षी सक्सेस भेटू शकतो. त्यानंतर कंबाईनवाले बघा, 90 डेजचा रोड मॅप, सेमच थीम आहे तुमची. गोल्ड डिगरचं काम करा 16 मार्च ते 30 मार्च. PYQ करा परफेक्ट. PYQ रिलेटेड टॉपिक आहेत ते वाचून घ्या. ओके, जे रिपीटर्सवाले आहेत ते त्यांच्यासाठी चालू आहे. PYQ रिलेटेड जे टॉपिक आहेत ते वाचा. ओके, जेणेकरून तुम्हाला एक काय वाचायचं पहिल्या रिडिंगला, रिव्हिजन करताना किंवा पहिल्या रिडिंगला एप्रिल महिन्यामध्ये, हे एक आवाक्य येऊन जाईल त्याचा. आणि तुम्ही काही वाचत बसणार नाही. PYQमुळे तुमचा फोकस्ड तुम्ही राहणार आहे. ज्या पद्धतीने इथं फोकस दाखवला याचा, तर तो फोकस तुमचा एप्रिलमध्ये राहणार आहे. ठीक आहे, तर ते एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही करायचं आहे. त्यानंतर मेचा महिना आहे तुमच्याकडं. मेच्या महिन्यामध्ये 1 ते 15 आणि 16 ते 30, तर तुम्हाला 15 दिवस एक्स्ट्राचे भेटत आहेत, ते तुम्ही साईडला ठेवा. पण सेकंड रिव्हिजनचा पण तुम्हाला इथं टाईम भेटतो आहे 1 ते 15 तारखेला. त्यावेळेस ही रिव्हिजन करा PYQचे टॉपिक. आणि पहिली रिडिंग जे झाले, पहिली रिडिंगमध्ये काय, सगळे टॉपिक जे पॉलिटी असेल, प्रत्येक टॉपिक, इकॉनॉमी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, हे सगळे बेसिक पुस्तकं जे आहेत
बेसिक पुस्तकं ती सगळी पुस्तकं तुम्ही इथं वाचायत कधी एप्रिल महिन्यामध्ये लाईन टू लाईन रीड करायचं प्रत्येक गोष्ट काहीच सोडायचं नाही. आणि मेमध्ये मात्र सेकंड रिव्हिजन हायलाइटेड पार्ट जो असतो विसरणाऱ्या भागाच्या नोट्स असतील त्या सगळ्या काढा. आणि मेचा जो दुसरा पंधरवडा आहे जो की 16 ते 30 तारीख आहे त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवू शकता. टेस्ट सिरीज लावा. 15 दिवसामध्ये तुम्ही 20 टेस्ट सोडवू शकता आरामामध्ये. दिवसात 1-2 जरी टेस्ट सोडवले तरी काय हरकत नाही. इथून पुढं मात्र इंटेन्स किंवा एखादा जर चांगली रिव्हिजन झाली असेल तर तुम्ही 1 मेपासूनच टेस्ट चालू करा. 1 मेपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्ही अल्टरनेट डेला देऊ शकता किंवा 16 तारखेपासून डेली द्या. जेवढ्या डेज द्याल कंबाईनवाल्यांना तेवढा फायदाच होणार आहे. आणि शेवटची फायनल रिव्हिजन जेवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात त्या फायनल रिव्हिजन 1 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेला तुमची एक्झाम असणार आहे. 14 तारखेला तुमची काय असणार आहे एक्झाम असणार आहे. तर शेवटची फायनल रिव्हिजन आहे त्याच्यामध्ये प्लॅन काहीच करायचं नाही. इंटिग्रेटेड ठेवायचं. ओके, जेवढ्या गोष्टी झाल्या आहेत जिथं वीक एरियाज वाटत आहेत त्याच्यावर फोकस करायचं. जे काही एक्झामला येणाऱ्या गोष्टी आहेत PYQ त्याच्यावर फोकस करायचं. ओके, प्लॅन काहीच करायचं नाही. शेवटचे 13 दिवस ते तुम्ही शेवटी प्लॅन करा. आत्ताच प्लॅनिंग नाही. 15 दिवस ठेवून दिलेत मी तुमच्यासाठी तुमच्या पद्धतीनं करण्यासाठी. पण हा एक तुम्ही आराखडा फॉलो करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही 75 दिवस आणि 90 दिवस प्रॉपरली कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन करून प्रॅक्टिस रिव्हिजन आणि फोकस कंटेंट आणि ॲक्सिलरेटेड प्रिपरेशन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्कल्केट करू शकता अभ्यासामध्ये. आणि येणारी राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो त्याच्यामध्ये तुम्ही प्रिलिम्समध्ये सक्सेस मिळवू शकता. ओके, ठीक आहे. तर कंबाईनसाठी आणि शेवटी सांगायचं म्हटलं तर पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये जर तुम्हाला मॅरेथॉनची गरज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, त्या पद्धतीनं आपले सध्याच्या कंडिशनला आपलं काय चालू आहे PYQ रिलेटेड फोकस हा आपला ऑलरेडीचा प्रोग्राम रनिंग आहे. त्याच्यामध्ये आपण ॲडमिशन क्लोज केले होते 28 फेब्रुवारीला. आणि ती जी मुलं आहेत 100च मुलं घेतली होती आपण. ती मुलं डेली कन्सिस्टंटली 6 AM सकाळी 6 वाजता उठत आहेत आणि सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सकाळी PYQ आणि त्याच्या रिलेटेड जो कंटेंट आहे ते परफेक्ट करण्याच्या ह्याच्या तयारीत आहेत. आणि ते 1 तारखेपासून रिव्हिजन चालू करणार आहेत. त्यासाठी जर तुम्हाला मॅरेथॉन सेशनची गरज असेल तर नक्की सांगा आणि कनेक्ट राहा. सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम लगेच जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथं जर काय असेल तर टेलिग्रामला अपडेट येईल. चलो, धन्यवाद.